हॅलो. हॅलो. हॅलो, आवाज येतोय तुमचा मॅडम, बोला. हॅलो. येतोय ना? ओके, ओके. नमस्कार. माझं नाव प्रज्ञा मयेकर आणि संतोष मयेकरांशी तुमचं बोलणं झालंच आहे. तर आमची फर्म आहे सद्गुरू एंटरप्राइजेस, ज्याच्यामध्ये आम्ही फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोव्हाईड करतो आणि गेली बरीच वर्ष आम्ही फायनान्शियल प्रोडक्ट्समध्ये काम करतोय. म्युच्युअल फंड्स, इन्शुरन्स आणि त्याच्यामध्ये स्पेशली गेली 2 वर्ष आम्ही ट्रेडिंगमध्ये काम करतो. ज्याच्यामध्ये फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये आम्ही आणि आमची एक टीम आहे ज्याच्यामध्ये ट्रेडर्स आहेत, अॅनलायझर्स आहेत, सॉफ्टवेअर इंजिनिअर्स आहेत आणि बेसिकली आम्ही ट्रेडिंगसाठी सॉफ्टवेअर डिझाइन करतो. ज्याच्यामध्ये फॉरेक्समध्ये लागणारे बरेचसे सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत, ईएज आहेत आणि बरेचसे असे क्लायंट्स आमचे सॉफ्टवेअर्स वापरतायत आणि त्याच्यामध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं प्रॉफिट सुद्धा अर्न होतंय. आणि प्लस आम्ही स्वतः ट्रेडिंग सुद्धा करतो. म्हणजे नुसते सॉफ्टवेअर डिझाइन करत नाही, आम्ही स्वतः सुद्धा ट्रेडिंग करतोय. आता आम्ही जे नवीन सॉफ्टवेअर घेऊन आलोय, त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे एक्सपर्ट ट्रेडर 2.0 आणि त्याची टॅगलाईन आहे विल मेक यू आत्मनिर्भर. सध्या जे आपल्या भारताचं देशाचं कॅम्पेन सुरू आहे आत्मनिर्भर भारत, त्याच्यामध्ये एक्सपर्ट ट्रेडर 2.0 हे एक आत्मनिर्भर बनायला मदत करू शकेल असं एक सॉफ्टवेअर आहे, जे ऑल इन वन आहे. तुम्ही इक्विटी, कमॉडिटी आणि फॉरेक्स त्यापैकी कुठल्याही मार्केटमध्ये तुम्ही हे सॉफ्टवेअर वापरू शकता. सॉफ्टवेअरकडे जाण्यापूर्वी थोडंसं इंडियन स्टॉक मार्केट किंवा ट्रेडिंग या इंडस्ट्रीबद्दल, म्हणजे बरीचशी इंडियन्स ही या क्षेत्राकडे अजूनपर्यंत वळलेली नाहीयेत किंवा खूप कमी आहे याच्याकडे वळण्याचं प्रमाण. तर त्याची काही रिझन्स आमच्या लक्षात आली, आम्ही आता काम करतो याच्यामध्ये तेव्हा. तर सगळ्यात पहिलं म्हणजे लॅक ऑफ अवेअरनेस. म्हणजे कित्येक लोकांना माहिती नाहीये की अशा प्रकारचा एखादा सोर्स आहे ज्याच्यामधून आपण इन्कम किंवा प्रॉफिट जनरेट करू शकतो. त्यानंतर दुसरं म्हणजे कॉमन इन्व्हेस्टिंग मिथ्स आहेत. त्या म्हणजे टेक्निकल अॅनालिस्ट असतात किंवा फंड मॅनेजर्स असतात. तेच फक्त ट्रेडिंग करू शकतात किंवा इन्व्हेस्टमेंट करू शकतात. सामान्य माणसं पण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात, हे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. तिसरं म्हणजे नॉट विलिंग टू टेक रिस्क. म्हणजे बऱ्याचदा लोकं रिस्क फ्री प्रॉफिट अपेक्षा करत असतात. म्हणजे जसे सेव्हिंग अकाउंटमध्ये जे 3-4% मिळतात, त्याच्यामध्ये वर्षाला जे काही 3-4% मिळतात, त्याच्यात लोकं सॅटिस्फाईड राहतात. त्याच्यानंतर लॅक ऑफ नॉलेज किंवा गाईडन्स. ट्रेडिंग किंवा स्टॉक मार्केट या विषयाचं प्रॉपर नॉलेज, गाईडन्स देणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी आहे. 5वं म्हणजे नो सिक्युरिटी इन एक्सचेंजेस. आपण ह्याच्यापूर्वी बरेचसे स्कॅम्स ऐकलेले आहेत, त्यामुळे भीती वाटते, लोकं घाबरतात. पण जेव्हापासून सेबी ह्याच्यावरती रेग्युलेट करते, तेव्हापासून या सगळ्या गोष्टींवरती बराचसा कंट्रोल आलेला आहे. त्याच्यानंतर 6 म्हणजे नो प्रॉपर कोर्सेस. आपलं स्टॉक मार्केट किंवा ट्रेडिंग ह्याच्यामध्ये ह्याचा बराचसा आपल्या इंडियन इकॉनॉमीचा बराचसा पार्ट ह्याच्यामधून म्हणजे ह्याचा स्टॉक मार्केट त्याचा पार्ट आहे. पण तरीही प्रॉपर करियर ओरिएंटेड इन्स्टिट्यूशनल असे कुठल्याच प्रकारचे कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल नाहीयेत ह्याच्यासाठी. 7वं म्हणजे लॅक ऑफ कॅपिटल. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की खूप मोठी इन्व्हेस्टमेंट असेल, खूप कॅपिटल असेल तरच आपण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. पण तसं नाहीये, तुम्ही छोट्या अमाउंटमधून पासून सुद्धा सुरुवात करू शकता. 8वं म्हणजे अनविलिंगनेस. बऱ्याचदा लोकांना नवीन काहीतरी शिकायची, नवीन एखाद्या क्षेत्रामध्ये जायची भीती वाटत असते. आणि 9वं आणि सगळ्यात महत्त्वाचं रिझन म्हणजे प्रेफरन्स टुवर्ड्स फिजिकल ॲसेट्स लाइक लँड एंड गोल्ड. इंडियन मेंटॅलिटी अशी आहे की तुमच्याकडे जर मोठा पैसा आला तर बऱ्याचदा लोकं जमीन, रिअल इस्टेट किंवा सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी आहे. कारण ते डिजिटल इन्व्हेस्टमेंट आहे, ती आपण फील किंवा टच करू शकत नाही. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बरीचशी लोकं वळत नाहीत. ही काही रिझन्स आहेत, त्याच्यामुळे अजूनही स्टॉक मार्केट किंवा ट्रेडिंग
मध्ये असणाऱ्या लोकांची संख्या पॉप्युलेशनच्या मानाने खूपच कमी आहे. तो हा एक आमचा एक प्रयत्न आहे एक्सपर्ट ट्रेडर 2.0 या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून, की जेणेकरून ह्याच्यामधून लोकं एक चांगला इन्कम सोर्स तयार करू शकतील. इक्विटी, कमोडिटी आणि फॉरेक्स या मार्केटमध्ये ट्रेडिंग करून. हे जे सॉफ्टवेअर आहे ते प्रोफेशनल आणि एक्सपिरियन्स ट्रेडर्स आणि अॅनलायझर्सने डिझाइन केलेलं आहे. जे गेली 15 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतायत. त्यांचा 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. हे सॉफ्टवेअर टेक्निकल अनालिसिस वरती बेस्ड आहे. त्याच्यामध्ये 5 वर्षाची लास्ट 5 इयर्सची बॅक टेस्टेड हिस्ट्री आहे. हायली टेस्टेड अॅक्युरसी आहे. त्याच्यानंतर ऑल लेटेस्ट ट्रेडिंग पॅरामीटर्स त्याच्यामध्ये सेट केलेले आहेत. हे जे सॉफ्टवेअर आहे ते आपण MT4 प्लॅटफॉर्मवरती इन्स्टॉल करून देतो आणि MT4 हे ट्रेडिंगचं युनिव्हर्सल प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यामध्ये अलर्ट्स येतात विथ नोटिफिकेशन साउंड आणि जसं तुम्हाला इथे विंडो दिसते, त्या विंडोमध्ये अलर्ट विंडो येते. त्याच्यामध्ये टायमिंग येतं, स्क्रिप्टचं नाव येतं आणि सिग्नल अप किंवा सिग्नल डाउन असा मेसेज येतो. सिग्नल अप म्हणजे तुम्हाला बायचा कॉल जनरेट झालेला असतो. सिग्नल डाउन म्हणजे सेलचा कॉल जनरेट झालेला. अशा प्रकारे तुम्हाला अलर्ट येतो. म्हणजे तुम्ही कंटिन्युअस स्क्रीनच्या समोर असण्याची गरज नाहीये. तुम्ही आजूबाजूला दुसरं काही काम करत असाल तरी तुम्हाला कळतं अलर्ट आल्यामुळे, की तुम्हाला कॉल जनरेट झाला. त्याच्यानंतर ट्रेंड सांगतो हा मार्केटचा. आजचा ट्रेंड काय आहे? अप आहे, डाउन आहे. हे ट्रेंड तुम्हाला कळतो. त्याच्यानंतर बाय आणि सेलची प्राइस तुम्हाला दिसते. जशी तुम्हाला आता स्क्रीनवरती समोर दिसते, की त्याचा प्राइस विंडो येते. त्या प्राइस विंडोमध्ये तुम्हाला किती प्राइसला बाय करायचंय, किती प्राइसला सेल करायचंय, त्याचे प्राइस येतात. त्याच्यानंतर स्टॉप लॉस आणि टार्गेटची प्राइस येते. स्टॉप लॉस कुठे तुम्हाला कुठल्या प्राइसला लावायचंय, टार्गेट तुमचं काय असलं पाहिजे, हे सगळं तुम्हाला विथ प्राइस इंडिकेट करतं ते. त्याच्यानंतर तुम्हाला करंट मार्केट प्राइस दिसते आणि पिव्होट पॉइंट्स दिसतात. म्हणजे पिव्होट पॉइंट्स म्हणजे सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेव्हल्स असतात. जेणेकरून आपल्याला कळतं, की मार्केट आजच्या दिवसामध्ये मॅक्सिमम किती डाउन जाऊ शकतं किंवा मॅक्सिमम किती अप जाऊ शकतं. त्या लेव्हल्स असतात डेली एनालिसिस प्रमाणे. त्या लेव्हल्स आपल्याला कळतात आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे समजून घ्यायला आणि वापरायला खूप सोपं आहे सॉफ्टवेअर. स्पेशली नवीन लोकांसाठी ज्यांना नवीनच ट्रेडिंगमध्ये सुरुवात करायची आहे, त्यांच्यासाठी खूप सोपं आहे वापरायला. खूप मोठ्या टेक्निकल नॉलेजची ह्याला गरज नाहीये. एक बेसिक नॉलेज जरी असलं चार्ट कसा बघायचा ह्याचं, तरी तुम्ही हे सॉफ्टवेअर वापरून इझिली ट्रेडिंग करू शकता. आता तुमच्या स्क्रीन समोर दिसतंय तर अशाच प्रकारे हे सॉफ्टवेअर दिसतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्राइस विंडो आहे. प्राइस विंडोमध्ये तुम्हाला प्राइस इंडिकेशन येतं. त्याच्यानंतर अलर्ट विंडोमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या स्क्रिप्टचं तुम्हाला अलर्ट येतात. त्याच्यानंतर डाउन इथे तुम्हाला ट्रेंड कळतोय. मार्केटचा ट्रेंड कुठला चालू आहे, डाउन आहे की अप आहे. डाउनमध्ये सुद्धा वीक आहे की स्ट्रॉंग आहे, हे आपल्याला इंडिकेट करतं. त्याच्यानंतर हे पिव्होट लेव्हल्स आहेत. जसं मी आता सांगितलं, की रेझिस्टन्स आणि सपोर्ट लेव्हल. म्हणजे मॅक्सिमम आजच्या दिवसामध्ये मार्केट किती डाउन जाऊ शकतं किंवा किती अप जाऊ शकतं एखादे स्क्रिप्ट. त्याचं कॅल्क्युलेशन ह्याच्यामध्ये येतं. त्याच्यानंतर ह्याच्यावरती तुम्हाला 2 लाईन्स दिसतायत. ज्याला आपण बँड म्हणतो. एक अप्पर बँड आहे, एक लोअर बँड आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला एरोज दिसतायत, जे एरो तुम्हाला कॉल जनरेट करून देतात. प्रत्येक एरो जेव्हा जनरेट होतो, जेव्हा मार्केटमध्ये मूव्हमेंट होते, अप किंवा डाउन मूव्हमेंट होते, त्यावेळेला हे अशा प्रकारचे एरो जनरेट होतात. आणि प्रत्येक एरोला तुम्हाला अलर्ट विंडोवरती नोटिफिकेशन येतं, की तुम्हाला सिग्नल अप किंवा सिग्नल डाउन आलेला आहे. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळेच एरो फॉलो करायचे नाहीयेत. जे एरो लाईनच्या म्हणजे बँडच्या बाहेरच्या बाजूला आहेत, तेच तुम्हाला अलर्ट किंवा सिग्नल ते फॉलो करायचे आहेत. तेच कॉल तुम्हाला कन्फर्म कॉल आहेत. जसं की आता तुम्हाला या स्क्रीनवरती दिसतंय, की इथे हा रेड एरो जनरेट झालेला आहे. रेड एरो म्हणजे सेलचा कॉल आहे. इथे तुम्हाला सेलची प्राइस पण आली आहे. सेम टाईम चार्टवरती सुद्धा प्राइस दिसते सेलची. सेल कितीला करायचा आहे, स्टॉप लॉस कितीला लावायचा आहे आणि तुमचं टार्गेट काय असणार आहे. अशा प्रकारे सोप्या पद्धतीने इथे तुम्हाला चार्टवरती सुद्धा कळते, की कुठल्या कॅन्डलला तुम्हाला
प्राइस ती आलेली आहे आणि त्या प्राइसला तुम्हाला बाय करायचं आहे. ओके. सो अशा प्रकारे हे सॉफ्टवेअर सोप्या पद्धतीने दिसतं. आपण आता एक लाईव्ह मार्केटमध्ये आता मार्केट सुरू आहे. लाईव्ह मार्केटमध्ये आपण बघूया, की कशाप्रकारे हे सॉफ्टवेअर आपल्याला कॉल जनरेट करून देतं. स्क्रीन दिसतेय तुम्हाला सर? हॅलो? हा हा येस येस ओके, येस ओके. येस दिसतंय. ओके. आपण ट्रेडिंग करता का सर? नाही नाही ओके. नाही. मग काय म्हणजे काय ऐकून वगैरे काय माहिती आहे कुठली स्क्रिप्टमध्ये कशामध्ये इक्विटी, कमोडिटी? थोडस माहिती आहे त्याच्याबद्दल. एवढं काय जास्त डीपली नाही. ओके, ओके. आपण एक आता आजचं हॅलो. मार्केट सुरू आहे हे. ही निफ्टीची स्क्रिप्ट आहे. निफ्टी 50 जे आहेत, टॉप 50 कंपन्यांचा जो इंडेक्स आहे निफ्टी 50 त्याची स्क्रिप्ट आहे. आता हा आपल्याला आता बायचा कॉल दिसतोय बघा ह्याच्यामध्ये. हा काल जनरेट झालेला होता कॉल. काल त्याने 11,660 ला हा कॉल जनरेट झालेला आणि हा एकदम क्लोजिंगच्या वेळेला झालेला. मार्केट क्लोज होताना 3:05 ला वगैरे कॉल आलेला आहे. तर तो काल बायचा कॉल आलेला म्हणजे काल जरी तुम्ही बाय करून ठेवला तरी आज त्याने तुम्हाला त्यांचं टार्गेट अचीव्ह केलेलं आहे त्याने. तो अशा प्रकारे ह्याच्यामध्ये आपण कॉल घेऊ शकतो. इथे तुम्हाला ट्रेंड कळतोय. आता आज डाउन ट्रेंड आहे म्हणजे आज मार्केट खालीच जात आहे. त्याच्यामुळे ट्रेंड समजतो आपल्याला म्हणजे आपण कॉल कुठला घ्यायचा. आता ट्रेंड डाउन असेल तर आपण सेलचाच कॉल घेऊ शकतो. अशा प्रकारे आपल्याला ट्रेंड समजतो याच्यामध्ये. हे निफ्टीचं झालं. त्याच्यानंतर तुम्ही सेम वे बँक निफ्टी आहे. बँक निफ्टी म्हणून आपल्याकडे बँकचे जे इंडेक्स आहे बँक ऑल बँक्सचा इंडेक्स त्याच्यामध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये रिझल्ट येतो. इथे तुम्हाला दिसतंय इथे सेलचा कॉल जनरेट झालेला आहे. तो सेलचा कॉल 24,160 ला होता आणि टार्गेट होतं 24,012 आणि त्याने टार्गेट अचीव्ह केलं जवळ-जवळ 60-70 पॉइंटचं टार्गेट आहे. सो असे तुम्हाला याच्यामध्ये टार्गेट्स मिळतात. तुम्ही याचा वापर करून ऑप्शनमध्ये सुद्धा काम करू शकता हे सॉफ्टवेअर वापरून. म्हणजे बरीचशी लोकं आमच्याकडे हे सॉफ्टवेअर वापरून ऑप्शनमध्ये सुद्धा ह्या कॉल्सचा वापर करतात. हे झालं इक्विटीबद्दल. इक्विटीमध्ये तुम्ही पर्टिक्युलर स्क्रिप्ट सुद्धा घेऊन काम करू शकता. जसं आता ही आहे तुमच्या समोर एचडीएफसी बँकची स्क्रिप्ट आहे. एचडीएफसी मध्ये सुद्धा काल कॉल जनरेट झालेला 1186 ला बायचा कॉल होता आणि त्याने टार्गेट ऑलरेडी अचीव्ह केलं आज 1196 ला म्हणजे 10 पॉइंट्सचं टार्गेट मिळालं 10 पॉइंटचा प्रॉफिट झालं. सो अशा प्रकारे याच्यामध्ये कॉल जनरेट होतात. सिंपल आहे समजून घ्यायला. इथे तुम्हाला बायची प्राइस येते, टार्गेटची प्राइस येते, स्टॉप लॉसची प्राइस येते. सेम तुम्हाला प्राइस विंडोमध्ये पण दिसते प्राइस विंडोमध्ये. हे झालं आपलं इक्विटी मार्केटमध्ये तुम्ही ह्याचा वापर करू शकता. सेम ह्याच्यामध्ये तुम्ही कमॉडिटीमध्ये सुद्धा काम करू शकता. कमॉडिटीमध्ये बऱ्याचदा लोकं क्रूड किंवा सिल्वरमध्ये काम करतात. आता तुमच्या समोर जी स्क्रिप्ट आहे ती सिल्वरची आहे. सिल्वरमध्ये याने काल बायचा कॉल जनरेट केलेला आणि त्याच्यामध्ये त्याने टार्गेट पण अचीव्ह केलं. जवळ-जवळ 600 पॉइंटचं टार्गेट आहे. 600 पॉइंटचं प्रॉफिट झालंय. सो अशा प्रकारे याच्यामध्ये सोप्या पद्धतीने एकदम आलेले कॉल फक्त आपल्याला फॉलो करायचे आहेत आणि त्याच्याबरोबर आपल्याला बाकीच्या गोष्टी आम्ही जेव्हा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो तेव्हा तुम्हाला शिकवतो काय-काय चेक करायचंय तुम्हाला कॉल बरोबर. ते सगळं ट्रेनिंग आम्ही प्रोव्हाईड करतो. हे तुम्ही आपण आता बघतोय ते ह्याचं आहे कमॉडिटी आहे. कमॉडिटीमध्ये क्रूड आहे. क्रूडमध्ये सुद्धा अशा प्रकारचे कॉल जनरेट होतात. बाय, टार्गेट, स्टॉप लॉस. त्याच्यानंतर सेम सॉफ्टवेअर वापरून आपण फॉरेक्समध्ये सुद्धा काम करू शकतो. फॉरेक्समध्ये जसं आता तुमच्या समोर युरो यूएसडीची स्क्रिप्ट आहे. त्याच्यामध्ये आता बघा सकाळीच कॉल जनरेट झालाय. 16,850 ला सेलचा कॉल जनरेट झालाय आणि आता चालू आहे.
अजून त्याने टार्गेट अचीव्ह नाही केलंय, पण तो जाईल टार्गेटकडे. सो आपल्याला फार काही टेक्निकल एनालिसिसची गरज नाहीये सॉफ्टवेअर वापरताना. सिंपल आपल्याला प्राइस फॉलो करायची आहे. आणि फॉरेक्समध्ये याचा बेनिफिट असा आहे, की फॉरेक्समध्ये ब्रोकर्स जे आहेत, ते MT4 प्लॅटफॉर्मच आपल्याला प्रोव्हाईड करतात. त्याच्यामुळे आपण डायरेक्टली हे सॉफ्टवेअर MT4 प्लॅटफॉर्मला इन्स्टॉल करू शकतो आणि तुम्ही तिथल्या तिथे त्या सेम स्क्रीनमध्येच तुम्ही ऑर्डर पण घेऊ शकता. म्हणजे बाय सेल तुम्ही तिथल्या तिथेच करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला वेगळीकडे कुठे जायची गरज नाही. इक्विटी कमोडिटीमध्ये तुम्हाला तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये ट्रेडिंग करावं लागतं. इथे फक्त तुम्हाला इंडिकेशन्स येतील. पण फॉरेक्समध्ये तुम्ही सेम अकाउंटमध्येच आपण सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू शकता. तर युरो USD सारखीच ही GBP USDची पण स्क्रिप्ट आहे. ज्याच्यामध्ये पण अशा प्रकारे आपल्याला बाय किंवा सेलचे कॉल जनरेट होतात. हे बघा. तर सेलचा कॉल जनरेट झाला. 29,263 ला सेल आलेला आणि टार्गेट होतं 29,166 म्हणजे जवळ-जवळ 100 पॉइंटचं टार्गेट होतं. पण तो टार्गेटच्याही खाली बराच गेलाय. त्यामुळे इथे बराच जवळ-जवळ 200 पॉइंटचं प्रॉफिट जनरेट झालंय. तो अशा प्रकारे सोप्या पद्धतीने याच्यामध्ये कॉल जनरेट होतात आणि आपल्याला हे फक्त कॉल फॉलो करायचे आहेत. ओके. काही प्रश्न आहेत का तुमचे सर सॉफ्टवेअरच्या डेमोच्या बाबतीमध्ये? काही विचारायचं असेल तर विचारू शकता. नाही खूप लक्षात आलं का तुम्हाला सॉफ्टवेअर कशा प्रकारे जेवढं सांगितलेलं हॅलो? आवाज ब्रेक झाला सर तुमचा. प्रॉब्लेम असेल तर जवळजवळ समजलेलं आहे तुमचं काय म्हटलं ते तुम्ही सांगितलेलं स्पष्टीकरण. हां, हां, हां. हॅलो, आवाज येतोय ना? हां, आता येतोय, आता येतोय. जवळजवळ समजलंय सगळं. हां, हां. जवळजवळ समजलेलं आहे सगळं म्हटलं. ओके, ओके. तुम्हाला कुठली एखादी पर्टिक्युलर स्क्रिप्ट बघायची दिसलं असेल तर सांगा. काय त्यातलं जास्त नॉलेज नसल्यामुळे काय बोलतोय. हां, 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 हां. हॅलो. हां, बोला सर. हा, येतोय का आवाज? हो, येतोय. हा. मध्ये डिस्कनेक्ट झालं. मध्ये जरा प्रॉब्लेम होतो नेटवर्कचा, त्यामुळे हो, हो, हो. कंटिन्युटी होत नाही. होय, बरोबर. हो. तुम्ही सांगितलेलं समजतंय. हां, फक्त हां. मला त्यातलं जास्तीत जास्त नॉलेज असल्यामुळे काही गोष्टी हां, हां. अंडरस्टँड होत नाहीत. ओके, ओके, ओके. तर ते ठीक आहे. ते जरा हो. सोपं वाटतंय म्हणजे सगळं ट्रेडिंगचं वगैरे. हो, हो, हो. मग कंटिन्यू करू पुढे प्रेझेंटेशन? हो, हो. येस. ओके. सो आपण आता तुम्ही आता लाईव्ह डेमोमध्ये बघितलं, की याच्यामध्ये कशाप्रकारे कॉल जनरेट होतात आणि कशाप्रकारे ते टार्गेट अचीव्ह करतं. दिलेले कॉल जे आहेत ते कशाप्रकारे टार्गेट अचीव्ह करतात. सो या सगळ्या याच्यामध्ये जे काही फीचर्स आपण मगाशी डिस्कस केले, जे काही फीचर्स वापरलेले आहेत, आता स्क्रीनमध्ये मध्ये आहेत तुमच्या समोर. तर या फीचर्समुळे काय झालंय, याचं सोपं आहे समजून घ्यायला. त्याच्यानंतर वापरायला सुद्धा स्पेशली नवीन लोकांसाठी. त्याच्यानंतर एक सेम सॉफ्टवेअर आहे जे तुम्ही ॲट अ टाईम एकाच स्क्रीनमध्ये तुम्ही तिन्ही मार्केट बघू शकता आणि हे सॉफ्टवेअर वापरून कशाप्रकारे ट्रेडिंग करायचं, त्याचं आम्ही जेव्हा सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशनच्या वेळेला आम्ही ट्रेनिंग पण देतो, की तुम्ही सॉफ्टवेअर वापरून कशाप्रकारे ट्रेडिंग करू शकता. सॉफ्टवेअरसाठी आमचा लाईफ टाईम सपोर्ट असणार आणि तुम्हाला याचे अपग्रेडेड व्हर्जन सुद्धा नेक्स्ट येतील. ते तुम्हाला अपडेट होत जातील. तर अशा प्रकारे हे सॉफ्टवेअर वापरून कोणी व्यक्ती डेली ₹1000 टू ₹5000 अर्न करू शकते ॲज अ प्रॉफिट म्हणून इक्विटी आणि कमोडिटीमध्ये. फॉरेक्समध्ये म्हटलं तरी तुम्ही ₹5,000 ते ₹10,000 इझिली अर्न करू शकता.
आणि ह्या सगळ्याबरोबरच आम्ही एक नवीन स्किल डेव्हलप लोकांमध्ये व्हावं, ह्याच्यासाठी आम्ही एक्सपर्ट अकॅडमी म्हणून एक ट्रेडिंग एज्युकेशन सिस्टम सुद्धा डेव्हलप केली आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला एक 8 दिवसाचा आमचा कोर्स आहे. त्याच्यामध्ये बेसिक सगळ्या गोष्टी या शिकवल्या जातात. म्हणजे नुसतं सॉफ्टवेअर प्रोव्हाईड न करता त्याच्याबरोबर जर तुम्ही ट्रेनिंग घेतलं, बेसिक ट्रेनिंग, तर तुम्ही अजून चांगल्या प्रकारे ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट जनरेट करू शकता. तो हे जे सॉफ्टवेअर आहे एक्सपर्ट ट्रेडर 2.0 त्याची वन टाइम कॉस्ट आहे आणि लाईफ टाइम तुम्ही त्याचं प्रॉफिट त्याच्यामधून अर्न करू शकता. जनरली मार्केटमध्ये बरेचसे सॉफ्टवेअर अवेलेबल आहे जे तुम्हाला मंथली सबस्क्रिप्शनवर घ्यावे लागतात. पण हे सॉफ्टवेअर तुम्हाला वन टाइम पे करायचं आहे, तुम्ही लाईफ टाइम वापरू शकता. या सॉफ्टवेअरची प्राइस आहे 22,500. पण आता आम्ही जस्ट त्याचं व्हर्जन 2 जे आहे 2.0 ते आम्ही आत्ताच लॉन्च केलंय. त्याच्यामुळे इंट्रोडक्टरी ऑफर म्हणून आम्ही या सॉफ्टवेअरची प्राइस ही फक्त 15,000 रुपीज ठेवलेली आहे. 15,000 रुपयामध्ये तुम्हाला सॉफ्टवेअरची लायसन्स कॉपी मिळते आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला इक्विटी आणि कमॉडिटीसाठी फक्त डेटा लागतो. महिन्याला जो काही एक्सचेंजचा रिअल टाईम डेटा असतो तो आपल्याला घ्यावा लागतो. त्याचे फक्त 500 रुपीज मंथली चार्जेस लागतात. ते डेटा प्रोव्हायडरला आपल्याला द्यायचे असतात. सो ह्या सगळं सॉफ्टवेअरचं आम्ही गेली 2 महिने आम्ही प्रमोशन करतोय. सो हे सॉफ्टवेअर चं प्रमोशन करण्यामागे किंवा हे सॉफ्टवेअर लोकांपर्यंत पोहोचवण्यामागे फक्त सॉफ्टवेअर विकून पैसे कमवणे हा आमचा हेतू नाहीये. तर त्याचबरोबर शेअर मार्केट किंवा ट्रेडिंग या क्षेत्राचं नॉलेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचंय. त्याच्यासाठी एक्सपर्ट ट्रेडर सॉफ्टवेअर आपल्याकडे अवेलेबल आहे. ज्याच्यामध्ये प्रॅक्टिस करून लोक एक नवीन स्किल डेव्हलप करू शकतात आणि ज्याचा वापर करून ते डेली प्रॉफिट अर्न करू शकतात. आणि जसं याची टॅगलाईन आहे विल मेक यू आत्मनिर्भर, तसंच एक इंडिपेंडंट किंवा आत्मनिर्भर व्यक्ती ते बनू शकतात. कारण आपण मागच्या 5-6 महिन्यामध्ये बघितली काय सिच्युएशन तयार झालेली. तर त्या अशा परिस्थितीमध्ये बाहेर जाऊन काम करणं हे पॉसिबल नव्हतं. पण ट्रेडिंग हा एक असा एक इन्कम सोर्स होता, की जो सुरू होता. ज्याच्यामधून जे ऑलरेडी ट्रेडिंग करत होते त्यांना थोडंफार इन्कम अर्न होत होतं. सो अशा प्रकारचं एखादं नवीन स्किल आपल्याकडे असावं जेणेकरून अशी कधी सिच्युएशन तयार झाली, तर आपण घरी बसून सुद्धा काम करून प्रॉफिट अर्न करू शकतो. अशा प्रकारचं हे सॉफ्टवेअर आम्ही डेव्हलप केलेलं आहे. सो थँक यू व्हेरी मच तुम्ही या सेशन अटेंड केलं. आमच्याकडे बरेचसे अशी लोकं आहेत ज्यांनी आतापर्यंत हे सॉफ्टवेअर घेतलंय ज्याच्यामध्ये हाउसवाईफ आहेत, कॉलेज स्टुडंट्स आहेत, बिझनेस करणारी किंवा जॉब करणारी व्यक्ती आहेत आणि जे पार्ट टाईम काम करून ह्याच्यामधून डेली 1,000 रुपयापासून 5,000 रुपये अर्न करतात. काही-काही लोकं अजून म्हणजे ॲज अ प्रोफेशन म्हणून करतात आणि जी महिन्याला दिवसाला 50,000 ते 1,00,000 रुपये सुद्धा कमवणारे आहेत. कारण ते प्रोफेशनली ॲज अ प्रोफेशन म्हणून ह्याच्यामध्ये काम करतात. पण पार्ट टाईम काम करून सुद्धा कारण कमॉडिटी आणि फॉरेक्स मार्केट हे संध्याकाळच्या वेळेमध्ये सुरू असतं. फॉरेक्सचं जवळ-जवळ 24 तास असतं आठवड्यातले 5 दिवस. त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेमध्ये सुद्धा काम करून आपण चांगल्या प्रकारचं प्रॉफिट अर्न करू शकतो. एक एक्स्ट्रा इन्कम म्हणून ह्याच्याकडे नक्कीच बघू शकतो. ओके. सो थँक यू व्हेरी मच तुम्ही वेळ दिलात. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील, अजून काही माहिती हवी असतील, आमचे नंबर्स आहेतच स्क्रीनवरती तुमच्याकडे आणि तुम्ही विचारू शकता. आत्ताही विचारू शकता किंवा फोन करून विचारू शकता. ठीक आहे, ठीक आहे. ओके. ओके, ओके. थँक यू. हॅलो. हां, मस्त. हा हा घोरपडे साहेब. हां, बरं. हॅलो. हॅलो. हां, येतोय आवाज तुमचा. हॅलो. आवाज? हा तो आपला येत नाहीये आवाज. ब्रेक होतोय. हां, हां. येस येस येस. हा आपण फोनवर बोलूया कारण हे आवाज नाही येत आहे. हा ही मीटिंग संपल्यानंतर फोन करतो मी तुम्हाला. हां, हा हां. ओके ओके. थँक यू. थँक यू. थँक्यू थँक्यू थँक्यू.